सुरळीतपणे उभं राहणार हे नेतृत्व सन्माननीय संतोषदादा म्हात्रे यांची उपस्थिती अतिथी मंचकावरती आपण पाहतोय। त्याचप्रमाणे भावी उपसरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय सन्माननीय अमोलदादा ठाकूर यांची उपस्थिती देखील अतिथी मंचकावरती आपण पाहतोय। दोन्ही टीम्सला आमची विनंती असेल, थोडा उशीर झालाय, 15 मिनिटांच्या आतमध्ये आपल्याला इनिंग समाप्त करायची आहे। या सामन्याला करायची सुरुवात तिसऱ्या फेरीतली शेवटची आणि अंतिम लढत। कोण जाणार टॉप 4 मध्ये, कोण होणार हितेश स्मृती चषक 2025 मधला क्वालिफाय होणारा चौथ्या क्रमांकाचा संघ। पंच हनुमान नाईक सरांचा इशारा येतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला होते सुरुवात। बॉलिंग ट्रॅकवर देवेश माळी तयार, सामना करेल यावेळेस विंदने संघ ज्याच्या नावाने ओळखला जातो तो मरुआई विंदने संघाचा सलामीवीर आकाश आणि त्याच्या समवेत अनिकेती सलामीची जोडी मैदानाकडे दाखल। एका बाजूने देवेश, दुसऱ्या बाजूने आकाश। सामना असेल 3 षटकांचा, दोन्ही संघांनी घ्यायची दखल। येत्या 15 मिनिटात 3 षटकं संपली पाहिजेत याची दोन्ही संघांनी दखल घ्यायची आहे। पहिल्या बॉलला सुरुवात। बॉलिंग ट्रॅकवर पहिलाच बॉल हलक्या हाताने, इथे मात्र पहिल्याच बॉलवर चुकी झाली आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये चुकीला माफी नाहीये। पहिल्या चेंडूवर झेल केलाय जमिनीला दान, फलंदाजाला मिळालंय जीवनदान। आता जीवनदान सार्थकी लावेल का येणारे 17 बॉल या पहिल्या सत्रामधले? पहिला चेंडू आता डॉट बॉलची सांगता होती, डॉट बॉलच्या सांगतेनं बॉलिंग ट्रॅकवर आता कॉन्फिडन्स आला असेल देवेश माळीला। पहिलाच बॉल अत्यंत सुरेख। दुसरा यावेळेस मात्र घुटना टेक चा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्या नादात पंच एका क्षणाचाही विलंब न करता आम्हाला कळवतात पायचीत स्वरूपात पहिला धक्का। फलंदाज आकाश बॅक टू द पॅव्हेलियन। कोणाची असू द्या, रायगड जिल्हा परिषदेवर ज्यांच्या आदेशाने खरं तर सर्व कामं सुरळीतपणे सुरू असतात असे दमदार नेतृत्व आज या अतिथी मंचकावरती आपण पाहतोय। कुशल आणि कार्यसम्राट नेतृत्व, तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे नेतृत्व सन्माननीय अस्वाद पाटील साहेब अर्थातच पप्पू शेठ यांचं शुभागमन अतिथी मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळालं। VIP डाईस वरती खरं तर सन्माननीय पप्पू शेठ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं शुभागमन मंचकावरती आपण पाहतो। या सर्वांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत। नवीन बॅट्समन मैदानाकडे दाखल होतोय गीतेश जोशी। सामना करेल यावेळेस देवेश माळीचा। देवेशचं कौतुक करावं तेवढं कमी, चांगली गोलंदाजी आता त्याच्या माध्यमातून हाताळली जाते। यावेळेस मात्र चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका, ताकदवर स्ट्रोक, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने। एक आणि एकापेक्षा अधिक अजून एक म्हणजेच 1+1 2च्या मदतीने आता संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय। संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय, संघाच्या धावसंख्येला उकार मिळतोय। 2च्या मदतीने आता मात्र मरुआई विंदने संघ वाटचाल करत असताना टीमची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2-2ला 1 म्हणजे 2 धावसंख्या 1 गडी बाद। देवेश तयार। यावेळेस मात्र चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला बॉल, फलंदाजाला बांधून ठेवतोय की काय? के रेस्टॉरंटचे खरं तर कुक आमचे सन्माननीय टिकू उस्ताद यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत। पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर देवेश माळी तयार। सामना करेल यावेळेस गीतेश जोशी। आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय। पुढचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटकातला पहिला। यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग ग्लान्स केलेला चेंडू अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला सहजरित्या फील्ड होतोय। फक्त 1च धाव मिळेल आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे। आतापर्यंत स्कोर कार्डवर धावसंख्या फक्त आणि फक्त 3-3ला 1 फुटबॉलची स्थिती पाहायला मिळते या क्रिकेटच्या मैदानामध्ये। 3ला 1 बॅटिंग करत असताना मरुआई विंदने संघ। शेवटचा बॉल पॉवर प्लेतल्या पहिल्या षटकाचा। यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय। पंचांचा इशारा येतोय षटक समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मरुआई विंदने संघाची धावसंख्या 3ला 1। इट्स ओव्हर टू परमेश्वर।
कार्याध्यक्ष या खेळावरती देखील ज्यांचं नितांत प्रेम राहिलंय, खेळाडूंचे प्रेरणास्थान, मग कबड्डीच्या स्पर्धा असो अन्यथा क्रिकेटच्या स्पर्धा, खर तर दादांचं मोलाचं योगदान आणि मार्गदर्शन या दोन्ही खेळांसाठी राहिलंय असे सन्माननीय अस्वाद पाटील साहेबांची उपस्थिती खर तर आपण अतिथी मंचकावरती पाहतोय। त्यांच्या सोबत सन्माननीय संतोष दादा म्हात्रे, खर तर दादर नगरीमध्ये अनेक विकास कामं ज्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। सन्माननीय संतोष दादा म्हात्रे यांची उपस्थिती अतिथी मंचकावरती, त्यांच्या सोबत उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत। येस, जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत त्यांना प्लीज विनंती असेल सीमारेषेच्या अगदी बाहेर उभं राहायचं आहे। प्लीज तो जो पट्टा आहे बाउंड्री लाईनच्या बाहेरचा त्याच्या सुद्धा बाहेर राहायचं, विनंती असेल, विनंतीला मान द्या प्लीज। सामन्याला त्वरित सुरुवात करा, कोणताही विलंब नकोय। पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज धीरज माळी तयार होईल। पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय, चेंडूला धाडलाय, एक टप्पा दोन टप्पा चेंडू चाललाय सीमा पार, धावा मिळतील 4, आलाय चौकार। का षटकार। पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर धीरज माळी तयार, त्याच्यावर केलंय आक्रमण। पुढचा बॉल अजून एक मोठा प्रहार खेचण्याच्या नादात फटका फसलाय, परंतु फटका नो मॅन्स लँड मध्ये जाऊन बसलाय। तिथे मात्र अजून एक जीवनदान मिळेल। आता मात्र 1+1 2 आणि 2 3 मध्ये कन्वर्ट केलंय की काय? तदनंतर धावसंख्या झाली आतापर्यंत ऑन स्कोर कार्ड
20 धावा, 2 षटकांची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये खरंच दणका दिलाय बॅटनं, 17 धावा जमावल्यात. धावसंख्या 20-20च्या घरात. आता येणार एक षटक, या सामन्यातील निर्णायक षटक. धावा रोखणारं षटक येईल का धावा ठोकणारं षटक येईल? येणारे 6 बॉल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर विवेक माळी, अर्थातच मागच्या सामन्याचा सामनावीर विवेक माळी इन ऍक्शन पाहायला मिळेल पुढच्या ओव्हर मध्ये. यावेळेस विवेक माळी तयार होईल दादर खाडी एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटनं सामना करेल विंदने संघाचे फलंदाज गीतेश जोशी आणि त्याच्या समवेत अनिकेत. शेवटच्या चेंडूवर धावा आल्या 3, म्हणजे अनिकेत असेल स्ट्राईक वर. अनिकेत जोशी विपक्ष विवेक माळी ही आता बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी थोड्याच वेळापूर्वी ज्यांचं मुख्य अतिथी कक्षावर आगमन झालं, माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री आस्वादजी पाटील साहेब, अर्थातच सर्वांचे लाडके पप्पू शेठ साहेबांचं सुद्धा मी करतो या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. मना मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपुली सजली, स्वागत असं वाहतो आपल्या ही शब्द सुमनांजली. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर विवेक माळी तयार होतोय. पहिला बॉल, बॅटची लीडिंग एज, अंडर कट, लेमन कट, चायनीज कट पाहायला मिळाले, परंतु त्याचा काहीसा फायदा फलंदाजाला पाहायला मिळाला नाही. पहिलाच बॉल आलाय निर्धाव. ज्या चेंडूवर कोणती नसते धाव तो चेंडू आहे निर्धाव. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 20 वर स्थिरावले. येणारे 5 बॉल. कशा प्रकारे फेस काढतोय अनिकेत, का बॉलिंग ट्रॅकवर कमबॅक करेल उत्कर्ष सावळे संघाचा विवेक माळी. पुढचा बॉल, यावेळेस आडव्या बॅटनं ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. धावा मिळतील 6. अजून एक मोठा प्रहार, षटकार. गरिबांसाठी जे लढतायत असे सन्माननीय आस्वाद पाटील साहेबांची उपस्थिती अतिथी मंचकावरती जरूर आपण पाहतोय. साहेबांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल, रनआउटची संधी, परंतु संधीचं सोनं काही करता आलं नाही. एकावर समाधान मानावे लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहताय 27-27. ऑन स्ट्राईक आता असेल गीतेश जोशी, ज्याने 1 चौकार, 2 डबल, 2 सिंगलच्या मदतीने तो खेळतोय. आतापर्यंत या षटकातील येणारे 3 बॉल शिल्लक असतील. कशा प्रकारची कामगिरी विवेक माळी हाताळतोय. आतापर्यंत एक मोठा प्रहार त्याच्या बॉलिंगवर खेचलाय. पुढचा बॉल, चौथा चेंडू. यावेळेस बॅटची लीडिंग एज, चेंडू निघून चाललाय. हेच पंचांचा इशारा येतोय. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद कॉट स्वरूपात. डीजे ची उपस्थिती अतिथी मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर आज खरतर संध्याकाळच्या सत्रामध्ये आदरणीय आस्वाद पाटील, अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके पप्पू शेठ खरतर साहेबांची उपस्थिती अतिथी मंचकावरती आपण पाहतोय. मी आवर्जून या ठिकाणी सांगेल, खरतर रायगड जिल्हा परिषदेत ज्यांचा शब्द म्हणून आदेश पाळला जातो असे सन्माननीय पप्पू शेठ साठी एकदा जोरदार टाळ्या उद्या. खरतर टाळ्यांच्या गजरात आपण या दादर नगरीमध्ये सन्माननीय आस्वाद पाटील साहेबांचं खरतर या ठिकाणी आपण स्वागत करूया. स्वागत केलं जाईल. आणखीन एक षटकार. नारायण भोईर ग्रामपंचायत सदस्य दादांची उपस्थिती अतिथी मंचकावरती आपण पाहतोय. खरतर त्यांचं देखील आपण करूया शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल, यावेळेस बॉलर तयार होईल विवेक माळी. या षटकातील
शेवटचा बॉल विवेक तयार. यावेळेस मात्र मोठा फटका खेचण्याच्या नादात लाऊड अपील केली जाते. एक तर झाले, एकापेक्षा अधिकचं काही मिळेल का, तर तसं चित्र पाहायला मिळालं नाहीये. पंचांचा इशारा येतो. यस, बॉल काउंट झाला. एकाच्या मदतीनं टीम मरुआई विंधण्याची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 34 धावा. 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. विजयासाठी 18 बॉल आणि 35 ची गरज. मी त्वरित विनंती करेन मरुआई विंधने संघाला की क्षेत्रक्षण सजवून घ्यायचा आणि उत्कर्ष सावळे संघाच्या फलंदाजांना विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानाकडे दाखल करायची आहे. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 35 ची आवश्यकता. अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. खर तर असं म्हटलं जातं, गेट्स इज अ गॉड. खर तर मंचकावर उपस्थित रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, कार्यसम्राट, कुशल आणि प्रभावी नेतृत्व ज्यांच्याकडे आहे असे सन्माननीय अस्वाद पाटील, अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके पप्पू शेठ. खर तर साहेबांचा शुभ सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करेल सन्माननीय संतोषदादा म्हात्रे दादांच्या शुभ हस्ते खर तर हा अतिथी सन्मान सोहळा संपन्न होईल. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, कार्यसम्राट, कुशल आणि प्रभावी नेते आदरणीय अस्वाद पाटील साहेब. खर तर समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा या युक्तीनुसार कार्य करणारे खर तर हे नेतृत्व, गोर गरिबांसाठी खर तर लढणारे हे नेतृत्व रायगड जिल्हा परिषद खर तर ज्यांचा शब्द हा आदेशाप्रमाणे पाळला जातो. एकदा जोरदार टाळ्या उद्या सन्माननीय पप्पू शेठ साहेबांचा. दादांचा सन्मान सोहळा मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन खरं तर मान्यवरांचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सेमीफायनलचा सामना असेल रावे आणि कोपर. आदरणीय अस्वाद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते खरं तर आपण टॉस घेणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपण तात्काळ समालोचन कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. तदनंतर मंचकावर उपस्थित अभिजित दादा कडवे यांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. आदरणीय नारायण दादांना मी विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण हा अतिथी सन्मान सोहळा घेतोय. तदनंतर आयडियल ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानदेव दादांचा शुभ सन्मान मी मंगल पाटील, माजी उपसरपंच ग्रामपंचायत दादर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक सुगंधी गुलाब पुष्प आणि या आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन खरं तर ज्ञानेश्वर दादांचा सन्मान सोहळा या मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू, तदनंतर के हॉटेलचे आमचे उस्ताद टिकू उस्ताद, खूप चांगले कुक आहेत, त्यांचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी विनंती करेल निलेश घासे, रुपेश, चला आपण या निलेश दादा.
रिकू उस्ताद यांचा खरं तर हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। के रेस्टॉरंटचे खरं तर प्रमुख कुक आहेत ते। थँक्यू सो मच ओ टू कॉम्बॉक्स। यस, पुन्हा एकदा तुमच्या समवेत जोडले जातोय। आता विजयासाठी समीकरण आहे, येणारे 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 ची आवश्यकता। यावेळेस मात्र चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, ब्लॉक हॉल मधला चेंडू काहीसा समजला नाहीये। धुंडो रे साजना करत चेंडूने यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय। 2 चेंडूची समाप्ती होते, संघाची धावसंख्या 5च्या घरात। बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहताय अक्रूळ। विनंती असेल रावे आणि कोपर टीम कॅप्टन प्लीज। पुढचा बॉल, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक तर झाली, रनआउटची संधी सुद्धा निर्माण झाली, परंतु संधीचं सोनं नाही झालं। एका बाजूने भवानी फायटर्स रावे टीम कॅप्टन बाळू आणि एका बाजूने जरी मरियाई काळभैरव कोपर सूरज म्हात्रे इन ऍक्शन पाहायला मिळेल। बाबू, आपल्याला विनंती असेल विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कोपर नवनाथ म्हात्रे साहेबांचा पुत्र अर्थातच सूरज म्हात्रे इन ऍक्शन पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये। तत्पूर्वी विद्यमान सामन्याकडे होते ऑन स्ट्राइक ऋषिकेश माळी। यावेळेस चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, भेदक मारा चालू आहे आता मात्र शेवटच्या सामन्यामध्ये। कोण होईल स्वर्गीय हितेश स्मृती चषक 2025 मधील टॉप 4 मध्ये जाणारा 4थ्या क्रमांकाचा संघ। एका बाजूने फाईट चालू आहे उरण तालुक्यातील विंदने संघ, तर त्यांना फाईट करतोय पनवेल तालुक्यातील उत्कर्ष सावळे संघ। पुढचा बॉल, अक्रूल तयार, अक्रूलचा पुढचा बॉल, यावेळेस मात्र गोलंदाजाला भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय सीमा पार, वर्तुळाबाहेर, चौकार। रन्स 11 या धावसंख्येवर नेल्सन आकडा, नेल्सन नंबर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 11 नंबर आपण पाहताय ऑन स्कोर कार्ड। पुढचा बॉल, धीरज तयार होईल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना सामना करेल यावेळेस निशांत माळी। पुढचा बॉल, यावेळेस गॅप मध्ये चाललाय चेंडू, मात्र नशिबाची साथ आहे मी तर म्हणेन। बॉलिंग करत असताना मरुआई विंधने संघासमोर चौकाराच्या दिशेने वळणारा बॉल पुन्हा एकदा थर्ड यार्ड सर्कलच्या दिशेने वळलाय। जिथे धावा मिळायच्या होत्या 4 तिथे मिळाल्या 2। 2च्या मदतीने संघाची 1 आणि 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 12 रन्स, 12 ऑन स्कोर कार्ड, फक्त एकच धाव, परंतु ऑन स्ट्राइक स्वतःवर विश्वास दाखवतोय ऋषिकेश माळी, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये 8 चेंडूंचा सामना करून ज्यांनी 36 धावांची विध्वंसक खेळी केली होती। आता मात्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये
हवेचा काहीही संबंध नसताना, हवेचा काहीही वाव नसताना येणाऱ्या काही बॉलात विजय मिळवून देईल का? येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 23-23 ची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. फलंदाजाच्या बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क नाहीये, फक्त बॉलर आणि विकेट किपरच खेळतोय की काय असं चित्र पाहायला मिळते. येणारे 9 बॉल आणि 23 ची गरज. 23 रन्स नीडेड इन 9 बॉल्स. ऑन स्ट्राइक बॅट्समन मिस्टर ऋषिकेश माळी, ऑन नॉन स्ट्राइक निशांत माळी, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर समाधान. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल. खर तर गती कमी आहे, परंतु चेंडूला हातभर वळवण्याची क्षमता ज्या गोलंदाजामध्ये, तो गोलंदाज म्हणजे मरुआई विंधने संघाचा समाधान. आता मात्र समाधानी होत नाहीये, वारंवार डॉट बॉल फेकतोय. डॉट बॉलच्या समाप्तीने संघाची धावसंख्या 12 वर थांबली. यावेळेस पुन्हा एकदा अंधाधुंद फटका. हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर पाहायला मिळत नाहीये इथे फलंदाजाचं. इथे मात्र स्वतःवर आत्मविश्वास दाखवावा लागेल. फलंदाजी करत असताना ऋषिकेश माळी सलगचे 3 निर्धाव चेंडू फेकतोय. इस संघर्षमयी मुकाबले में आपको कड़ा संघर्ष करना पड़ेगा मेरे दोस्त. पिक्चर अभी बाकी है, ये तो सिर्फ ट्रेलर झाकी है. बॉलिंग ट्रॅक वर समाधान तयार. या षटकातील शेवटचा बॉल. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च करतोय. लास्ट बॉल वर ब्लास्ट करायची संधी होती. संधीचं सोनं झालं नाही. पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात ही डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. यस, 1 च्या मदतीने धावसंख्या 13. समाधानचं कौतुक करावं लागेल. या षटकात धावा खर्च केला फक्त आणि फक्त 3. आता संघाची धावसंख्या 13 वर थांबली. आता विजयासाठी 6 बॉल आणि 22 ची गरज. चला टीम मीटिंग कमी करायचे. 6 मध्ये 22 ची आवश्यकता असताना टीम मरुआई विंधनेकडनं कोणता गोलंदाज येतोय? आता मात्र 6 मध्ये 22 ची आवश्यकता असताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. असं म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर, परंतु प्रयत्नच केले नाही तर परमेश्वर भेटणार नाहीये. चमत्कार नसेल तर नमस्कार नाहीये. इथे मात्र चमत्कार करावा लागेल. येणारे 6 बॉल 22 धावा. खर तर नुकत्याच पार पडलेल्या ISPL मध्ये चेन्नई सिंगम विपक्ष टायगर्स ऑफ कोलकाता या सामन्यात 6 मध्ये 22 ची आवश्यकता असताना शिवडीचा वंडर बॉय फरदीन काझीनं 22 धावा चेस केल्या होता. परंतु आता बॅटिंग करत असताना उत्कर्ष सावळे संघाचा निशांत माळी आणि त्याच्या समवेत ऋषिकेश माळी 6 मध्ये 22 जमवेल का? येणारे 6 बॉल 22 का सामन्याला कलाटणी देणारं षटक यावेळेस हाताळेल आकाश पाटील? सबसे कातिल ठरेल का हे येणाऱ्या काही चेंडूंवर समजेल. 6 मध्ये 22. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन. भवानी फायटर्स रावे विपक्ष श्री जरीमरियाई काळ भैरव कोपर. एका बाजूने सूरज मात्रे, दुसऱ्या बाजूने वाळू दिसेल, एका बाजूने रुपेश मात्रे दिसेल. नेक्स्ट मॅच. पुढचा बॉल चांगला फटका. चेंडू निघून चाललाय गॅप मध्ये. 1 टप्पा 2 टप्पा सीमा पार नाही चाललाय तर 1+1 2. मी तर म्हणेन आता की बॉलिंग करत असणारा मरुआई विंधने संघ नशिबाचा च्यवनप्राश खाऊन आलेत की काय? सातत्यानं नशिबाची साथ त्यांना मिळते. खर तर 2 चौकार रोखलेत अगदी आउटफील्डच्या कारणाने. चला सामन्याला सुरुवात करायची. सूर्य अस्ताकडे चाललाय. वेळेचं बंधन असेल. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही मित्रांनो. पुढचे 5 बॉल 20 ची गरज. ह्या वेळेस मात्र चांगला बॉल. रनआउटची संधी. इथे मात्र डायरेक्ट हिट झाला होता, परंतु येस पंचांचं बोट आकाशाकडे नाही जात आहे. पंचांकडे दाद मागितली होती परंतु प्रतिसाद काही मिळत नाहीये. 1 धाव मिळते. आता येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 19 ची गरज. 4 मध्ये 19 ची आवश्यकता नसताना आपल्या टीमची नैया कोण पार लावेल? असं म्हणतात की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. काही केलंच नाही तर आपल्या संघाला विजय कसा मिळेल? येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 19 ची गरज. ऑन स्ट्राइक पहिल्या सामन्याचा सामनावीर ज्याने 8 बॉलात 36 धावा जमावल्या होत्या तो ऋषिकेश माळी षटकार ठोकेल का? यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची आतली कडा. आता येणारे 3 बॉल 19 चं समीकरण. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. तसेच
आकाश, आमचे सन्मान्य आकाश साहेब ढोलवीचे सप्लायर आहेत, यांच्याकडून हे सुद्धा आमच्या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत, त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यस, षटकार आलाय. आता मात्र 2 बॉल आणि विजयासाठी 13 ची आवश्यकता. पहा नेक्स्ट मॅच भवानी फायटर्स रावे. बालू आपल्या टीमला रेडी ठेवायचं, लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. आणि कोपर जरी मरे कोपर सूरज लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. सन्माननीय अस्मात पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मैदानावरती टॉस घेणार आहोत. दोन्ही टीम्स आपण लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. मॅच संपल्यानंतर फर्स्ट सेमी ची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आता मात्र अपील केली जाते, अपीलला दाद देखील दिली जाते. फलंदाज बाद पायचीत स्वरूपात बसतोय. पहिला धक्का उत्कर्ष सावळे संघाला. आणि आता मात्र पराभवाच्या छायेत चाललाय की काय, आपल्या घरी रसायनी विभागातील सावळे गावात परत चाललाय की काय, का मरुआई विंधने संघ विजयी मिळवतोय की काय. येणारा 1 बॉल आणि विजयासाठी 13 धावा. आता एखादा चमत्कारच सावळे संघाला विजय मिळवून देऊ शकतो, कारण 1 बॉल 13 होणं इथे मात्र सोपं नसेल. बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत चांगली कामगिरी हाताळताना आकाश पाटील. नवीन फलंदाज धीरज माळी. 1 बॉल 13. आता मात्र फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. 1 चेंडू 13. 1 फेअर डिलिव्हरी गरजेची आहे मरुआई विंधने संघासाठी. तदनंतर नेक्स्ट मॅच मध्ये मी इन्व्हाइट करेन लाईनअप करून मैदानात दाखल व्हायचंय सूरज म्हात्रे अँड कंपनी अँड बाळू अँड कंपनी, अर्थातच रावे विपक्ष कोपर, कोपर विपक्ष रावे. 1 बॉल 13 ऑन स्ट्राइक. धीरज माळी बॉलिंग ट्रॅकवर, बॉलर तयार आकाश पाटील. शेवटचा बॉल लोवर फुल टॉस, त्याच्यावर केलेलं आक्रमण, परंतु आता मात्र हा विजयी षटकार नसेल तर पराभवाच्या छायेत जाईल उत्कर्ष सावळे संघ. हार्डलक टीम सावळे, अभिनंदन टीम विंधने. येस, थँक्यू. चला रावे संघाला आमची विनंती असेल, प्लीज बालू आपण लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि सूरज म्हात्रे कोपर, चला आपल्याला टॉस करायचे आहे. मान्यवरांची उपस्थिती खरं तर मैदानाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.